बघा चप्पल. आम्ही किती 3 लोक आणि चपला बघा. अजून तुम्हाला दाखवेल किती चपला आहे घरामध्ये. तर एक गोणी तरी निघतील आमच्यावाल्या चपला बरं का. 3 जणांचे फक्त 3च लोक आहे घरामध्ये मोजून. आणि चपला आहे गोणीभर. तर ही आमची मॅडम आहे. हिचे 4-5 नाही तरी 6 जोड असेल हिचेच. माझेच 4-5 असेल काय ग. आणि हिचे पप्पांचे 4-5 असं करून भरपूर. काय केक आणला होता का काल. केकसाठी रडत होती ही. हाय ग. आणि येताच बघा. तर उन्हातून आला ना एकदम दम लागल्यासारखं वाटायला लागते बरं का. असं कवर करून घेतलं ना ह्याच्याने. तर लोकांचे पापड होऊ राहिले आणि आमचे अजून काहीच नाही. तर थोडी खिचडी टाकून देते. काय आहे पळापळी, नुसती पळापळी करते ती येऊन. कपडे बघा माझे. येऊन काहीच करू म्हणजे सुचतच नाही, उमजतच नाही काय करायचं काय नाही. काय चाललंय आणि का बरं एवढी बसून काय नाही एका ठिकाणी. हां माकडावानी नुसती पळापळी करते. इकडे पड तिकडे पड. हे आज पिटीचा ड्रेस होता, पिटीचा तास होता ना ग आज. ते केस बघ डोळ्यात चालले पिल्लू तुझे. म्हणून भानू देते तिचे केस. आणि सारखे वाढतात बरं का. 1 महिन्यात चांगलेच वाढून जात असते ना ग. आणि परत कट करावं लागतात. परत मग अजून आता उन्हाळा सुरू झाला आहे ना तर अजून परत कट करावं लागतं. कारण की गरम खूप जास्त होतं. कट करावं लागेल कानापर्यंत येईपर्यंत. तर थोडीशी खिचडी टाकून देते. भूक पण लागून गेलेली आहे. तिला तर जोरातच लागली असं वाटतंय मला ना ग. येऊन तर केकवर अटॅक केला आहे तिने. आई ग देवा. टिफिन हे गे. तर हनीला आहे ना कोमट पाणीच अजून पण पाठवते. कारण की आहे ना सर्दी खोकल्याची शक्यता असतेच पोरांना. म्हणून जास्तीत जास्त मी प्रयत्न करते की तिला कोमट पाणीच रोजच टिफिनमध्ये बॉटलमध्ये पाठवते. आणि मला अनुभव असं झाला आहे त्याचा. तिला आहे ना 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. म्हणजे पहिले तिला काही जुलाब नाही तर काही सर्दी खोकला ताप हे सारखं म्हणजे वर्षातनं 2-3 वेळेस किंवा 4 वेळेस सारखं राहायचं तिला. मी आता आहे ना म्हणजे 1 वर्ष होऊन गेले तिला कोमट पाणी रोजच बॉटलमध्ये भरून देते ना पाठवते. मग आता खूपच म्हणजे 1 वर्षात फरक पडला आहे की तिला म्हणजे ताप कधी येतो ना तरी 1-2 दिवस फक्त राहिले नाही तर मग नाही. तर जास्त करून आई बापांचं जास्तच नजर लागते. असं तर थू करते मी माझ्या पोरीला बरं का. नजर नाही लागू नये, माझीच नजर नको लागायला पाहिजे माझ्या पोरीला. आईवडिलांची नजर जास्त लागते असं म्हणतात नाही. खरंच आहे नजर लागूनच जाते. दुसऱ्यांची कधी लागते पण आईवडिलांचीच नजर लागून जाते. तर पोरांना जास्तीत जास्त जेवण करताय की काय कमी करताय जास्त करताय काहीच बोलायचं नाही. जेवढं खाताय खाऊ द्यायचं. जास्त माझं पोरगं एवढं खाते तेवढं खाते काहीच बोलायचं नाही, खाऊ द्यायचं ना गहनी. काय गहनी काहीच बोलायचं नाही. मी आताच बोलली तिला येऊन खाऊन राहिली असं. गाड चला खिचडी टाकून देते.
खाते पिलू. पाणीचं सुरू झालंय. खोबऱ्याची मूग डाळ असते ना, मला खूप आवडते खिचडीमध्ये टाकायला. खूप भारी लागते बरं का. आणि काय खाते ग? खलपी संपली पण इकडं अशी संपली बी एवढ्यात. शेंड्या बघा कसं घातलेलं आहे बघू इकडे. आता उन्हाळ्याचे आहे ना, शेंड्या घातलेल्या आहे तुम्ही. काटूनच तेवढं ते हां धागा ना त्याचा. तर आता उन्हाळ्याचं कुल्फीवाला विकायला यायला लागलं ना गाणी. आता रोजच पोरांचा त्रास सुरू होऊन जाईल. आता रोज रोज नाही मागायचं. हां आज दिली आहे 4-5 दिवसांनी असं. ठीक आहे, जास्त मागायचं नाही. गेली बाहेर. आत्ताच झाली बरं का. आणि कुठे येऊन बसली बघ. लाईट लाव ग पिल्लू, अंधार दिसतंय. कुठे गेली ग? आला हानीचा खेळायला. नको जाऊ ग, नंतर जाशील हानी. ती म्हणू आली का मग जायचं. कुठे येते गाड्या बघायचं पण. हा नुसती बाहेर पडते. कोणी दिसलं का बाहेर पडते खेळायला. चल चल ग. बघितलं तर राजणीचे पप्पा स्वयंपाक करताय. ब्रोकली आणि बटाटे मिक्स आहे. वटाणे कुकिंग आहे कुकिंग. तर माणसांनी बनवायला पाहिजे स्वयंपाक, बायांनी. हा कुकिंग आहे ना. आजचा दिवस फक्त अनिला बी कळालंय कुकिंग, मग किंगच करायला पाहिजे ना. हा कुकिंग अनिला सांगितलं तर आणि पण आणि सांगत होती की कुकिंग तर कोणी स्वयंपाक करायला पाहिजे असं. तर कुकिंग मग पप्पानीच करायला पाहिजे सांगत होती. ते संपले मित्रांनो आहे ते त्या डब्यात आहे ना, त्याच्यात नाही. कुकिंग आहे पप्पा, कुकिंग. खाली याच्यात जिरं बिरं तर डाल. तेल टाकू द्या. तेल काही नाही त्याच्यात. तर यांना सगळं बनवता येतं, पण हिना कंटाळा करतात बनवायला. हां
आता बघा भाजी किती टेस्टी येणार आहे माहिती आहे का तुम्हाला. माणसाच्या हाताने जी भाजी म्हणजे एक नंबरच येते आणि स्वादिष्ट येते. बाहेर जाऊ नको आणि भाजी में डाले हैं हम क्या क्या है. धुतलेली आहे, टाकणार तेव्हा दिसेल. आत नाही टाकत आता. हा परी आहे मनवा नाही, आपला अभ्यास आहे ना. अभ्यास नाही, वेळ झालाय, बाहेर जाऊ नको. नाही फटके दिला मी गेली तर. मम्मा काय ऐकणार. चालले गेला मी येऊन चल चल चल, नको अजिबात नाही. आपलं आपलं अभ्यास पडलाय पिल्लू. बस झालंय, चल म्हणते. आणि रोज ही पोरगी ऐकत नाही. मसाले बिसाले हनीनेच टाकलेले आहे. हनीला बी यायला लागला आता स्वयंपाक करता. आमच्या घरात सगळेजण स्वयंपाक करतात बरं का. नाही हनी, हनीला पण येतं आता. हां मग पिल्लू मिक्स नाही करायचा ना. चमच देऊ का. हळूहळू. वा, काय भारी स्मेल येते. भाजी तर आज स्वादिष्ट होणार आहे वाटतं मला तर. काय गहनी, तुला काय वाटतं. हनी आहे ह्यांचे पप्पा दोघं मिळून मस्त. दे मी करते दे मी करते. तू करते. मला करते. टोमॅटो सांडून देशील तू पप्पाला, हे करून घेऊ दे मग तू करशील ना. नाही झालं ना आता. मीठ टाकून द्या आणि शिजू दे थोडा वेळ. गाईस आपली भाजी झाली बरं का. बटाटे आणि वाटाणे सगळं मिक्स करून बनवली भाजी. एकदम टेस्टी झाली. तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट नक्की करा बरं का. इकडं अभ्यास सुरू आहे आमचा. अनिचा अभ्यास अनिचे पप्पा करताय. आणि बसली इकडं, हिचा अभ्यास अनिचे पप्पा करताय. मार पाहिजे तुला. चला जेवायला बसा आता. चला गाईस जेवायला बसूया. आपली भाजी झाली रेडी. सो आता फटके खायची फक्त फटके द्या सांगतो.